नमस्कार श्रोते हो. भगवान व्यासांनी लिंगपुराणात जे वर्णन केलेलं आहे त्याचे हे प्राकृतमध्ये वर्णन होते. ही महाशिवरात्रीची व्रतकथा श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात. ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंताने धन्य होतो. अशी ही महाशिवरात्रीची कथा. महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परमपावन आणि पवित्र आहे. या कथेच्या श्रवण किंवा वाचनाने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात. अशी ही दिव्य कथा सूतजीने शौनकादिक ऋषींना सांगितली होती. चला तर कथेला सुरुवात करूया. विंध्य पर्वतात एक व्याध राहत होता. व्याध अर्थात शिकारी. तो हिंसक निर्दयी होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करण्याच्या तयारीने शस्त्र, फासे, जाळे सोबत घेऊन तो जंगलात गेला. तेथे भगवान शंकरांचं मंदिर होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वकाल आणि त्या दिवशी सगळीकडून मंदिर सुशोभित करण्यात आले होते. मंदिराचा कळस चकाकत होता. मंदिरातील शिवलिंगाचे भक्त मनोभावे पूजा करत होते. ब्राह्मण समुदाय रुद्रघोष करीत होता. अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावरती चालली होती. टाळ मृदंगाच्या गजरात भगवान शिवशंकरांचे कीर्तन चालू होते. हर हर असा जयघोष भक्तजन करत होते. अनेक दीप लावलेले होते. सुगंधी द्रव्याचा दरवळ चौकडे पसरला होता आणि त्या ठिकाणी तो व्याध आला. त्याने सर्व वातावरण पाहिले आणि सर्व प्रकारची टिंगल करून तो तिथून शिवशिव हर हर असे वेडावून बोलून पुढे दाट जंगलात चालला. चेष्टेमध्ये त्याच्या जिभेला शिवशिव हर हर म्हणायची सवय लागली. तो दाट जंगलामध्ये शिरला. संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार मिळाली नाही. सूर्यास्तानंतर जंगलामध्ये दाट काळोख पसरला. आकाशात चांदण्या चमचमत होत्या. फिरत फिरत तो व्याध एका सरोवराच्या तीरावर आला. तेथे एक बेलाचा वृक्ष होता. शिकारीसाठी ही योग्य जागा आहे असे वाटून तो त्या वृक्षाखाली चढून बसला. अकारण धनुष्य ओढून त्यावरती बाण लपवून तो येणाऱ्या शिकारीची वाट पाहू लागला. परंतु त्याच्या पुढे अकारण बेलाच्या वृक्षाच्या ढाळ्या फांद्या येत होत्या. त्यामुळे त्याला नेम काही साधता येईना. तेव्हा त्याने फांदीवरील बेलाची पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. त्या बेलाच्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते. त्यावरती बेलाची तोडलेली पाने पडू लागली आणि अशा तऱ्हेने व्याधाकडून नकळत शिवरात्रीचे व्रत घडले होते. त्याला उपवास जागरण घडले होते. त्याच्या जिभेला हर हर म्हणण्याचा चाळा लागला होता आणि शिवलिंगावरती वरतून बेलाचे पाणी पडून पूजनही घडत होते. रात्रीचा एक प्रहर उलटून गेला. त्या सरोवराच्या काठी एक गर्भिणी सुकुमार अशी हरिणी पाणी पिण्यासाठी आली. तिला दुरूनच दिसले साक्षात मृत्यूचे रूप घेऊन व्याध बाण रोखून बसला आहे. तेव्हा ती मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाले, हे महापुरुषा, एक रथ भरून छोटे जीव मारले तरी एक हरिण वधाचे पातक, 100 हरिण वधले तर एक बैलाचे पातक, 100 बैल मारले तर एका गोहत्येचे पातक, 100 गोहत्या केल्या तर एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष, 100 ब्राह्मण वधाचे पातक म्हणजेच एक स्त्रीवध आणि 100 स्त्रियांच्या हत्येचे पातक म्हणजे गुरु हत्येच्या पापापेक्षा शतपट असते. तर हा माझा अपराध नसताना माझ्यासारख्या गर्भिणीला मारू नकोस. माझ्या उदरातील निष्पाप कोवळ्या जीवाचा वध करून घेऊ नकोस. मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरिणीला पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कसं काय सांगतेस? माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत आणि ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी देखील आहेत. तरी सुद्धा माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कोठून मिळाले ते सर्व काही मला सांग. हरिणीने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, पूर्वी देवता दानवांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून जी 14 रत्ने निघाली त्यात मी एक रंभा नावाची अप्सरा रत्न म्हणून निर्माण झाली. माझ्या रूपावर देवऋषी अरुणोक्त झाले. त्यांचे मनोरंजन करणे माझे काम होते. स्वर्गातील दिव्य भोग बघून सौंदर्याने उन्मत्त होऊन मी शिव, भजन, शिवरात्र, सोमवार, प्रदोषव्रत वगैरे सर्व काही सोडून दिले. अमृतपान सोडून मी मद्यपान करू लागले. देवांचा संग सोडून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. एकदा तो दैत्य मृगयासाठी दूरवर अरण्यात गेला. तेव्हा मला वाटले की या वेळात भगवान शंकरांचे दर्शन घेऊन यावे आणि म्हणून मी कैलास पर्वतावरती गेले. मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले. माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला. तू अत्यंत पापीनी असलेल्या मृत्यूलोकात हरिणी म्हणून जन्म घेशील. तुझ्या सख्यांनाही हाच जन्म मिळेल. हिरण्य राक्षस मृग होऊन तुझा पती होईल.
तो शाप ऐकून मी भयभीत झाले आणि शिवशंकराच्या चरणी क्षमा याचना करून उशाप देण्याची विनंती करू लागले. तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने मला उशाप दिला. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तत्काळ माझ्या चरणी याल. त्याप्रमाणे मला मृग योनीत जन्म मिळाला. मी गर्भिणी असल्याने माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. तेव्हा मी ठिकाणावर जाऊन आपल्या पिल्लाला जन्म देऊन येते. त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरीही चालतील. व्याध म्हणाला, तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही. खोटे बोलून हर तऱ्हेने प्राण वाचवावा हे प्राण्यांनाही कळते. तेव्हा तू महापापाचा उच्चारण करून शपथ घे आणि मग मी तुला चावू देतो. तेव्हा ती हरिणी म्हणाली, मी जर खोटं बोलत असेल तर ब्राह्मण कुळात उत्पन्न होऊन जो मनुष्य वेदशास्त्र शिकत नाहीत, संध्या करीत नाहीत, सत्य आणि पावित्र्य यांच्यापासून वंचित असतो, त्यांचे पातक माझ्या माती पडू दे. वेदांची विक्री, परपीडा, दानात विघ्न, गुरु, विष्णू, शिव यांची निंदा करण्याची, दुयीत मतांचा प्रचार करण्याचे, त्याचप्रमाणे देवळात पुराण ऐकताना पान चघळणारे, देवळात स्त्रीबरोबर व्यभिचार करण्याचे पाप मला लागो, असं ती म्हणाली. आणि ती पुढे म्हणाली, जे नवरा बायकोचा वियोग करतात ते या जन्मी नपुसंक होतात. जे दुसऱ्याची वर्मी काढतात ते या जन्मी कावळे होतात. विद्या असून जे लोक शिष्यांना ज्ञान देत नाहीत ते पिंगळ्याच्या जन्माला जातात. जे ब्राह्मण अनुसूचित दान घेतात त्यांना पूर्वजांत गंडमाळा होतात. जे दुसऱ्याच्या गायी पळवून आणतात ते या जन्मी अल्पायुष्य होतात. जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो. जो साधूला छळतो त्याचा निर्विवंश होतो. ज्या स्त्रिया व्रत नियम करतात, घरात धान्य असून देखील पतीला जेवायला घालत नाहीत, त्यांना वाघाचा जन्म येतो. ज्या कुरूप म्हणून पतीला त्याग करतात त्या पुढील जन्मी बालविधवा होतात. तरीही व्यभिचार होऊन शेवटी वेश्या होतात. पतीची निंदा करणाऱ्या दासी होतात. आई वडिलांना छळणारे माकड होतात. सासू सासऱ्यांना त्रास देणारे निसंतान होतात. व्याधा, तुला वचन देऊनही जर मी नाही आले तर ही सर्व पापे मला लागोत. मी खोटे बोलले तर शिवपूजेचा अपहार केला असे होईल. तिचा तो निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाच्या मनात विश्वास निर्माण झाला. तो तिला म्हणाला, हे पतिव्रते, तू आता जा, पण रात्र संपण्याच्या आधी परत ये. तू पुण्यवंत होऊन शिवपदात जाशील असे आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरिणी पुन्हा घरी गेली. व्याध पुन्हा बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. आता 2 प्रहर रात्र सरली. दुसरी पूजा झाली आणि व्याधाचे 7 जन्मीचे अर्धे पाप जळून गेले. व्याध शिवस्मरण करीत होता. त्याला त्याची गोडी देखील लागली होती. हरिणीच्या मुखातून निरूपण ऐकल्याने त्याला जागरणही झाले होते. तेवढ्यातच दुसरी एक हरिणी तिथे आली आणि पाणी पिऊ लागली. तिला पाहून शिकाऱ्याने धनुष्यबाण सज्ज केला आणि ते पाहून हरिणी म्हणाली, व्याधा, माझ्यावरती दया कर. पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे. ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे. मी पुन्हा परत येईल. तिला मनुष्य वाणीतून बोलताना पाहून व्याधाला नवल वाटले. ही हरिणी सुद्धा ज्ञानी दिसते. असा विचार करून तुम्हाला सर्व शास्त्रार्थ माहीत आहे. तुमचे जीवन धन्य आहे. तेव्हा शपथ घेऊन जा, असे तो म्हणाला. त्यावरती हरिणी म्हणाली, मी असत्य बोलत असेल तर विहीर, तळे, सरोवर, देवांचे मंदिर भग्न करणारा, गुरूंची निंदा करणारा, मद्यपी, दुराचारी, युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय, दुसऱ्याचे उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, ग्रंथांची वेदशास्त्राची निंदा करणारा, संत भक्त यांचा द्वेष करणारा, हरेहर चरित्राचे अव्हेर करणारा, दुराचारी, दृष्ट स्त्री यांची पापे मला लागोत. व्याधा, आपला मुलगा आपली सून सौजन्याने वागत असताना सुद्धा जे त्यांना उगाच छळतात ते कुरूप आणि दरिद्री होतात. आपसात वैर करणारे भाऊ मासे होतात. गुरूंचा द्वेष करणारे संपत्तीहीन होतात. वाटसुरूची वस्त्रे लुटणारे अतिशूद्र होऊन प्रेतवस्त्रे वापरतात. तपस्वी म्हणून अनाचार करणारे सुरवंट होतात. कन्या विक्री करणारा हिंस प्राणी होतो. पती व्रतेला छळणाऱ्याचे घरे फुटते. ब्राह्मण असून मद्य विकतो, मद्य प्राशन करतो, तो नाश पावतो. ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्रह्मराक्षस तर उपकार न स्मरणारा क्रमी होतो. ग्रहणात जेवणाऱ्याला पित्त, मुले पळवून विक्री करणाऱ्याला कोडी होतो. गर्भपात करणारी स्त्री वांझ होते. देवालय पाडणाऱ्याची हाडे मोडतात. अपराधाविना पत्नीला शासन करणाऱ्याला अर्धांगवायू होतो. ब्राह्मणाचे अन्न पळविणाऱ्याचा निर्वंश होतो. ब्राह्मणाला काठी मारणाऱ्याच्या अंगातून कळा येतात. संतांशी वाद घालणाऱ्याचे दात मोठे होतात. गुरु, संत, माता, पिता
यांचा अपमान करणारा तोत्रा होतो. देवाजवळ वृक्ष तोडणारा पांगळा होतो. सूतकातील अन्न खाणारा रोगी होतो. एकटा सुगंधी द्रव्य वापरतो, त्याच्या अंगाला दुर्गंध येतो. ब्राह्मणाचे पैसे बुडवणारा अल्पायुष्य होतो. झाडाची सावली नष्ट करणारा निराधार होतो. ब्राह्मणाचे ऋण बुडवणारा तो भिकारी होतो. गरिबाचे लग्न मोडणारा निसंतान होतो. माता पित्याचा छळ करणाऱ्याचा कार्यनाश होतो. एकाच देवाची भक्ती आणि इतर देवांची निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात. गोवध करणाऱ्याला कर्कश बायको मिळते. बैलाला मारणाऱ्यास मूर्ख पुत्र होतो. आपल्या गुरुचा त्याग करणारा अल्पायुष्य होतो. सूर्याकडे तोंड करून जो लघुशंका करतो तो दंतहीन पांढऱ्या केसांचा होतो. लहान मुलांच्या मृत्यूने शोकाग्रस्त झालेल्यांना हसणारा निपुत्रिक होतो. असे म्हणून ती हरिणी म्हणाली, मी पतीला भेटून लवकर परत नाही आली तर मला ही सर्व पापे लागोत. व्याध तिला म्हणाला, ठीक आहे, तू फार ज्ञानी दिसतेस, घरी जाऊन लवकर परत ये. त्यानंतर एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी आला. त्याच्यावर शरसंधान करताच तो व्याधाला म्हणाला, माझ्या पतिव्रता स्त्रियांना मी विचारून येतो. तुला दिलेले वचन मी नाही पाळे तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचा निर्विवंश होतो. शूद्र ब्रह्मकर्म करणारा नरकात जातो. तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्याच्या अंगावरती जखमा होतात व तोही नरकात जातो. आई वडिलांचे द्रोह करणारे व्याधिग्रस्त होतात, पिशाच होतात. गुरुद्रोही भूतयोनीत जातो. भरपूर जेवण घेणाऱ्या सदृढ ब्राह्मणांना हसणाऱ्याला अन्न बेचव लागते. देवळे पाडणारा, भगवान शंकरांच्या पिंडी फोडणारा, देवांची उपकरणे अलंकार चोरणारा पांडुरोगी होतो. मित्रद्रोह, आई वडील गुरु यांची हत्या, विश्वासघात, आई गायी ब्राह्मणांच्या वरील मृत्यू संकट सामर्थ्यातून निवारण करत नाहीत. ब्राह्मणाला बाहेर थांबवून घरात पक्वान्ने भक्षण करतात. पंचयज्ञ न करणारे, ब्राह्मणाची घरे जाळणारे, गरिबाला वाटेत लुटणारे, संतांचा अपमान करणारे, गुरुला छळतात, त्यांची परीक्षा घेतात, त्यांच्यावर आरोप करतात, ती माणसे निपुत्रिक राहतात. शिवकीर्तन न ऐकणारे कर्णपीडित होतात. बडबड करणारे बेडूक होतात. शिवकीर्तनात झोपणारा साप होतो. वाद घालणारा पिशाच्च होतो. अशी तऱ्हेची सर्व पापे मी जर वचनभंग केला तर माझ्या माथी पडो. व्याधाला आता शिवनामाचे फार गोडी लागली होती. त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. बेलाचे पान तोडून तो खाली टाकत होता. शिवपूजन घडत होते. रात्रीचे 4 प्रहार शुभजागर झाला. रात्र संपली, अरुणोदय झाला. तेवढ्यात तिसरी हरिणी आली. आता हिला तरी मारावे असा विचार व्याधाच्या मनात आला. तोच हरिणी मनुष्यवाणीने बोलू लागली, व्याधा, तू मला मारू नकोस. घरी माझे बाळ आहे, त्याला स्तनपान देऊन मी परत येते. मी वचन मोडले तर मला अनेक महापापे लागतील. आता ही कोणता शास्त्रार्थ सांगेल. अशा कुतूहलाने व्याधाने तिला, तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले. हरिणी म्हणाले, गवत जाळणारा, गावाला आग लावणारा, गो ब्राह्मणाचे पाणी अडवणारा क्षयरोगी होतो. ब्राह्मणाची घरे हिसकावतात, त्यांचे पूर्वज नरकात पडतात. आई मुलगा, पती पत्नीमध्ये भांडणे लावणारे, देव ब्राह्मण यांना वंदन न करणारे, कठोर बोलणारे, त्यांचे हात पाय इयंग तोडतात. चोरटी नजर ठेवणाऱ्यास निद्रारोग होतो. पुस्तके चोरणारा मुका होतो. भक्तांची निंदा करणारे मुखाचे रोग भोगतात. यथाविधी भिक्षा न घालणारा शिवाच्या कोपाला बळी पडतो. संतती संपत्तीला मुक्तो. आई वडिलांना तांडण करणारी लुळे होतात. जेवणावरून ब्राह्मणाला उठवणे सर्वात मोठा अधर्म आहे. पारधी हरिणीला सद्गतीत होऊन म्हणाला, तू निशंकपणे घरी जाऊन तुझ्या पाडसाला स्तनपान देऊन ये. त्या हरिणीपैकी पहिली हरिणी प्रसूत झाली. दुसरीने पतीची भेट घेतली आणि मग हरिणी आणि त्यांची पाडसे व्याधाकडे आली. प्रत्येक जण व्याधाला म्हणू लागले, माझा शिकार प्रथम करा. त्यांचे बोलणे ऐकून परस्परांचे प्रेम, त्यागाची भावना व्याधाच्या अंतकरणात करुणा उत्पन्न झाली. तो झाडावरून उतरून खाली आला आणि हरिणीच्या पाया पडला. तो म्हणाला, तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले. आता तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात. संसार लटका आहे. शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे. आणि असे म्हणताच क्षणी आकाशातून विमान आले. त्यात व्याघ्रांबर नेसलेले तेजपुंज शिवगण बसलेले होते. किन्नर वाद्य वाजवत होते. विद्याधर गाणी गात होती. सर्व देव फुलांचा वर्षाव करू लागले. हरिणीची शरीर दिव्य झाली. व्याध त्यांना नमस्कार करीत शिवहर मंत्र म्हणू लागला. त्यांचा देह दिव्य शिवगणांसारखा झाला.
हरिनामासह सर्वजण विमानात बसले. देव व्याधांची प्रशंसा करू लागले. व्याध शिवपदी पोहोचला. मृगांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासांनी शिवपुराणात जे वर्णन केलेले आहे त्याचे हे प्राकृतमध्ये वर्णन होते. ही महाशिवरात्रीची व्रतकथा श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात. ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंताने धन्य होतो. अशी ही महाशिवरात्रीची कथा समाप्त होत आहे. ही कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका. ही कथा आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.